आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकच्या धार्मिक परंपरेतील अत्यंत महत्त्वाचा सोहळा शनिवार दिनांक 27 जून रोजी रामतीर्थ निरंजन मठात उत्साहात पार पडला। वैष्णवांनी शैव आखाड्यांचे प्रमुख महंत, साधू संत, महामंडलेश्वर, वेदपाठी आणि हजारो भाविकांच्या साक्षीने श्री नृसिंह कृपादासजी महाराज यांचा महंतपदी वैदिक मंत्रघोषात विधिवत पट्टाभिषेक करण्यात आला। तिथीप्रमाणे श्री छत्रपती शिवराज्याभिषेक दिन सोहळ्याचे औचित्य साधत अभिजित मुहूर्तावर झालेल्या या ऐतिहासिक सोहळ्यामुळे रामतीर्थ निरंजन मठ परिसर भक्तिमय वातावरणाने न्हाऊन निघाला होता। त्र्यंबकेश्वर, नाशिक येथील समस्त विरक्त साधू मंडळ, बागलान मंडळ, विविध वैष्णव, शैव आखाड्यांचे महंत आणि इस्कॉन वृंदावनाचे प्रतिनिधी यांची विशेष उपस्थिती लाभली। गंगा गोदावरी मैया की जय। हरे कृष्ण। रामतीर्थ गोदावरी सेवा समिती आणि रामतीर्थ निरंजन मठ या दोन आपल्या नाशिक मधल्या आध्यात्मिक अधिष्ठान असलेल्या संस्था आहेत आणि याचा उद्देश जो आहे तो आहे सनातन धर्म हा अभिजात वर्गापासून उपेक्षित वर्गापर्यंत धर्मजागरण झालं पाहिजे। आपल्या समाजाला, आपल्या जनजीला योग्य मूल्य आणि नैतिकता मिळाली पाहिजे आणि समाजात परिवर्तन झालं पाहिजे। समाज आध्यात्मिक असावा, पर्यावरण शुद्ध झालं पाहिजे आणि संपूर्ण हिंदू समाज राष्ट्रासाठी, देवासाठी आणि धर्मासाठी एकत्र येऊन काहीतरी कार्य केलं पाहिजे हा उद्देश ठेवून आज आम्ही या निरंजन मठाच्या महंतपदी विराजमान आहोत आणि यासाठी आम्ही सर्व नाशिककरांचे आणि सर्व भारतीयांचे आशीर्वाद इच्छितो आणि धन्यवाद। अरे कुंभमेळ्याच्या माध्यमातून काय सांगा तुम्ही? येणारा कुंभमेळा आपल्या सर्व नाशिककरांची जबाबदारी आहे आणि हा कुंभमेळा सफळ पाडण्यासाठी प्रत्येक नाशिककराने काही ना काहीतरी योगदान जरूर द्यावे। आपल्या या कुंभमेळ्यामध्ये प्रदूषण होणार नाही, गोदावरीचं प्रदूषण होणार नाही आणि जो येणारा हिंदू भाविक आहे त्याला योग्य सुविधा मिळण्यासाठी जे काही करावं लागेल आपण सगळे एकत्र येऊन करू आणि हा कुंभमेळा शासनाच्या मदतीने आपण सफल पार पाडू। या मुख्य सोहळ्यापूर्वी गोदा घाटावरून मानाच्या निशाण व ध्वजांसह शंखनाद, पारंपरिक वाद्यांचा गजर आणि जयघोषात श्री नृसिंह कृपादासजी महाराजांची भव्य शोभायात्रा काढण्यात आली। गोदा पूजन, निशाण पूजन, श्री हनुमान व श्री एकमुखी दत्ताचे दर्शन झाल्यानंतर रामतीर्थ निरंजन मठात मुख्य धार्मिक विधींना प्रारंभ झाला। गणेश पूजन, पुण्याह वाचन, मातृका पूजन, नंदी श्राद्ध आणि देवता पूजन यांच्यासह सर्व वैदिक विधी स्मार्त चुडामणी वैदिक विद्वान श्री शांताराम शास्त्री भानुसे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले। त्यांनी महंत पदाची परंपरा, त्याचे धार्मिक महत्त्व आणि श्री नृसिंह कृपादासजी महाराजांच्या कार्याचा आढावा उपस्थितांसमोर मांडला। तसेच शिंगणे परिवाराच्या 3 पिढ्यांच्या योगदानाचाही गौरवपूर्ण उल्लेख केला। यावेळी विविध आखाड्यांच्या प्रमुख महंतांनी महंत पदाची जबाबदारी, आखाडा परिषदेची परंपरा आणि श्री नृसिंह कृपादासजी महाराजांच्या भावी वाटचालीबाबत मार्गदर्शन केले। वारकरी संप्रदायाचे महामंडलेश्वर जगद्गुरू हरिभक्त परायण लहवीतकर महाराज, श्री रामचंद्र गोस्वामी, श्री गजानन प्रभू, श्री गोविंद प्रभूजी आणि श्री देवेंद्र पंढरी यांनी आशीर्वचन दिले। महंत तथा सिंहस्थानचे मुख्य प्रवक्ते भक्ती चरणदास महाराज यांनी नाशिकला लाभलेल्या या धार्मिक सन्मानाचे महत्त्व विशद करत आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या दृष्टीने या नियुक्तीचे महत्त्व अधोरेखित केले। आज हमारे विरक्त साधु समाज नासिक मंडल नासिक की आणि आद्य मंडल नासिक आणि बागलाल मंडल आणि खड़दर्शन आखाड़ा परिषद त्र्यंबक सब लोग की ओर से आज हमारे नरसिंह प्रभु जी को हमारे निरंजन मठ यहाँ की मंदिर पे उनको पट्टाभिषेक और चादर विधि महंताई किया गया और ये कार्यक्रम में हमारे सभी संत महंत यहाँ उपस्थित रहे और सभी भक्तजन आज उपस्थित रहे। उद्देश्य यही है आने वाले समय में हमारे नरसिंह प्रभु जी आने वाले सिंहस्थ 2027 में नासिक कुंभ मेला की हमारे व्यवस्था, देख रेख, संचालन और हमारे नासिक की परंपरा को आगे बढ़ाते हुए हमारे विरक्त समाज मंडल को बढ़ाते हुए काम करेंगे। और हमारे मंडल की जो आज कार्यक्रम किया गया है, मैं हमारे मंडल की ओर से उनको पुनः से बधाई देता हूँ। हमारे विरक्त साधु समाज नासिक मंडल में उनके नाम हम लोग नोंद करते हैं जो कि हर एक प्रोग्राम में हमारे साथ में रहेंगे और जो भी सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक काम इनके द्वारा होता है वो एक कार्यक्रम आगे बढ़ाने के लिए उनको प्रोत्साहन मिलेगा। और दूसरी बात, आज से हम लोग घोषणा करूंगा आने वाले 2027 सिंहस्थ में
नरसिंह प्रभु जी को हमारे सभी लोग की ओर से, हमारे तीनों अखाड़ा की ओर से महामंडलेश्वर उपाधि देने के लिए हम लोग तैयारी कर रहे हैं। आप लोग सबके सहयोग में 2027 में ये पट्टाभिषेक तो फिर पुनः से होगा। मैं पुनः से हमारे नरसिंह प्रभु को, हमारे विरक्त समाज नासिक मंडल की ओर से बधाई शुभकामना देता हूँ। आने वाले समय पे समाज में अच्छा काम करे और जो आरती समिति से जुड़ के काम कर रहे उसको भी आगे बढ़ा के काम करे, यही शुभकामना हम देते हुए हमारे वाणी विश्राम देता हूँ। जय श्री राम। दरम्यान शैव आणि वैष्णव आखाड्यांची एकत्रित उपस्थिती हा या सोहळ्याचा विशेष आकर्षण ठरला। पट्टाभिषेक परंपरागत प्रक्रिया आखाडा परिषदेच्या नियमानुसार पूर्ण करण्यात आली। या प्रसंगी मुख्यमंत्री कार्यालयाकडून नियुक्त कुंभमेळा समन्वयक रामेश्वर नाईक तसेच कुंभमेळा मंत्री गिरीश महाजन यांचे स्वीय सहाय्यक स्वप्नील नन्नावरे यांची उपस्थितीही लक्षवेधी ठरली। या सोहळ्याचे स्वागताध्यक्ष धनंजय बेळे यांनी महंतपद, आखाडा परिषद आणि सिंहस्थ कुंभमेळ्यातील त्यांच्या भूमिकेचे महत्त्व विशद केले। येऊ घातलेल्या 2027चा कुंभमेळा हा संपूर्ण जगामध्ये 4च ठिकाणी जे होतो अशा नाशिकच्या पवित्र ठिकाणी होत असलेल्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शासन स्तरावर, धर्मस्तरावर, सनातन धर्मस्तरावर सगळीकडे हालचाली वेगवान झालेल्या आहेत आणि अशा पार्श्वभूमीवर नाशिकचे तीर्थपुरोहित असलेले, ज्यांना तीर्थोपाध्याय म्हणून सुद्धा ज्यांचं नाव घेतलं जातं, अशा पाराशरी कुटुंबातील, शिंगणे कुटुंबातील आपले नृसिंह कृपादास प्रभू जे आतापर्यंत इस्कॉन परंपरेशी जोडलेले होते आणि गेल्या 2 तपावरून अधिक त्यांची श्रद्धा त्या ठिकाणी जोडलेली होती। अतिशय विद्वान, अतिशय अभ्यासू असलेले हे व्यक्तिमत्व, त्यांना आज अखिल भारतीय आखाडा परिषदेच्या तिन्ही आणि मंडल आणि षडदर्शन आखाडा परिषद त्र्यंबक यांच्या सर्व महंतांच्या नाशिकाच्या तिन्ही मंडल जे आहेत की विरक्त साधू समाज नाशिक मंडल, बागलाण मंडल आणि आद्य साधू मंडल, या तिन्ही मंडलांच्या महंतांच्या उपस्थितीमध्ये आणि नाशिकच्या सर्व प्रतिष्ठित बंधू भगिनी असतील, सनातन धर्माशी जोडलेले सर्व लोक प्रतिष्ठितांच्या उपस्थितीमध्ये आज सादर विधी, ज्याला आपण पट्टाभिषेक आणि सोप्या भाषेमध्ये महंताई ही दिल्या गेलेली आहे। अतिशय आनंदमय वातावरणामध्ये ही पट्टाभिषेक सोहळा त्यांचा आज शिवराज्याभिषेक सोहळ्याच्याच दिवशी संपन्न झाला। ही नाशिकसाठी एक अतिशय योगायोगाचा चांगला दिवस आहे आणि नक्कीच येणाऱ्या काळामध्ये त्यांच्या माध्यमातून वाड्या वस्त्यांमध्ये असो किंवा धर्मजागरण, धर्मप्रसार हा खूप मोठ्या प्रमाणामध्ये होईल। आणि जसं आखाडा परिषदेचे प्रवक्ते भक्तिचरणदास महाराजांनी उल्लेख केला की विशेष करून येणाऱ्या 2027च्या कुंभमेळ्याच्या नियोजनामध्ये, सहभागामध्ये, त्याच्या संयोजनामध्ये त्यांचा सहभाग हा अत्यंत मोलाचा ठरणार आहे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केलेली आहे। आणि निश्चितच येणाऱ्या या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर त्यांची महंताई ही नाशिकच्या संपूर्ण सनातन, धार्मिक आणि पौराणिक वाटचालीला एक वेगळी दिशा देणारी ठरेल अशी आम्हाला खात्री आहे। रामतीर्थ निरंजन मठ म्हणून या मठामध्ये त्यांचं सर्व नाशिककरांनी स्वागत केलेलं आहे। आम्ही सुद्धा समिती म्हणून आणि रामतीर्थ गोदावरी समिती म्हणून त्यांचं या ठिकाणी मनपूर्वक अभिनंदन आणि आशीर्वचन लाभतो। धन्यवाद। या कार्यक्रमासाठी रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे अध्यक्ष जयंत गायधनी, वैभव शेम, कल्याणी शिवाजी बोंदारडे, राजेंद्र फड, मदन देवी तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर आणि हजारो भाविक उपस्थित होते। कार्यक्रमानंतर महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले। तसेच सायंकाळी 51 गोदा सेवकांच्या हस्ते महंत पदाच्या निमित्ताने भव्य गोदा आरती पार पडली। पट्टाभिषेकानंतर हजारो भाविकांनी नव्या महंतांचे दर्शन घेऊन आशीर्वाद प्राप्त केले।